सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्. The Marathi stage continued to echo Chhatrapati Veer Shivaji's noble ideals. It was a vanguard for the nationalist movement. Even when the movement got truncated by the oppressive vested interest and was clouded, the stage reacted subtly and strove for the glorious liberation of the country. Agtekar Natak Mandali, Amarchand Wadikar Mandali, Ichgaranjikar Natak Mandali, Chamatkarik Kolhapurkar Mandali, Eka Pune Hindu Stri Natak Mandali were popular. Babajira Rane was a renowned dramatist. Vasudev Shivalkar's Rana Bhimdev was popular for its political insinuations. The pride of Marathi stage, the enchanting, pulsating actor, an inspiring model of all times was Bal Gandharv. बालगंधर्वांचं मूळ नाव नारायण श्रीपाद राजहंस. त्यांना बालगंधर्व ही पदवी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा पहिला हुंकार या महाराष्ट्र भूमीत गाजला आणि तो लोकमान्य टिळकांच्या मुखाने. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे लोकमान्य टिळकांनी सांगितलं आणि अशा टिळकांना बालगंधर्वांबद्दल अतिशय प्रेम आणि आकर्षण वाटत होतं. बालगंधर्वांच्या नाटकानं टिळक हे आलेल्या प्रेक्षकांचं स्वागत करण्यासाठी म्हणून दरवाजावर उभे राहत असत. बालगंधर्वांच्या नाटकाच्या अनेक हँडबिलावरती लोकमान्य टिळकांची सही आहे. बालगंधर्व आणि टिळक यांचेच संबंध इतके स्नेहते होते असं नव्हे तर इतरही अनेक रंगभूमीवरील मोठ्या मोठ्या नटांचा आणि बालगंधर्वांचा तसाच मोठमोठ्या पुढाऱ्यांचा आणि बालगंधर्वांचा जवळचा संबंध होता. बालगंधर्व आणि केशवराव भोसले या दोघांनी संयुक्त मानापमान करून टिळक फंडाला फार मोठी रक्कम दिली. त्या प्रयोगाचं त्या काळातलं उत्पन्न 16,000 रुपये होतं. म्हणजे आजच्या दिवसात ते 16 लाख होतं असं म्हणायला काही हरकत नाही. Marathi stage was proud. The pride in the gifted voice and charming looks that repeated in Dinanath Mangeshkar, a Marathi monopoly. Dinanath Mangeshkar, the veteran dramatist and a staunch nationalist, a versatile actor, gifted with an excellent musical caliber, came to enchant the Marathi audiences with his delightful voice. He hailed from Sangli. In his involvement in the national mainstream, he had to face many a time the brunt of government's attack. God save our gracious King, long live our noble King. God save our King, send him victorious, happy and glorious, long reign over us. God save our King, God save our King. काय झालं? अगं बाई दुखलं का?
मी मेली इथे असताना जळली ती कामं काय करायची? माई, राईचा पर्वत करायची तुझी सवय काही जात नाही. अगं, माझी आरडाओरड ऐकून तुझी उडालेली तारांबळ पाहण्यासाठी हे नाटक केलत ना? आता रात्री कितीही विनवणी केली तरी हात चेपायचे नाही, मी सांगून ठेवते. चला चला, व्हा पुढं. काय वाटलं या गोऱ्यांना? आमच्या निष्पाप बायका मुलांच्या छळांना घाबरून माघार घेणाऱ्यातले आम्ही नव्हे, पण त्यांना सांगणार कोण? गोऱ्यानं म्हणावं, आम्ही बिळात दडलेले ससोबा नव्हेत. आईच्या पदराच्या आडून स्वकीयांवर घाला घालणारे नराधम नव्हेत. हे असले वीर गोऱ्यांच्या दिमतीला आहेत ना, म्हणून आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे, उज्ज्वल. असून खास मालक घरचा. हो, मी काय म्हणते, आजचा खेळ हो हो, रॉयल ऑपेरा हाऊस मध्येच आहे. आहा माई, काय सांगू. कालचा खेळ संपल्यानंतर टाळ्यांचा तो कडकडाट अजूनही कानात घुमतो आहे. पहाटेपर्यंत रसिकांनी दिलेली ती दाद जणू काही परमेश्वराने केलेली पुष्पवृष्टी. अहो, दौऱ्याचं पंचांग तर आजचा खेळ रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये असल्याचं सांगतंय. तुला विस्मरण झालं अहो, असेल. नाही. हो, रॉयल ऑपेरा हाऊस मध्येच. मी जाऊन सांगतो साहेबाला, पिलाय ती दारू जमीनचा तुकडा, बक्षीस दे रे मला. मी जाऊन सांगतो साहेबाला. अरे मूर्ख माणसा, त्या गोऱ्या साहेबाच्या नादी लागून तुझं खरंच चांग भलं होईल रे. अरे, दुहीचं विष फैलावणाऱ्या या गोऱ्या साहेबानं तुला आणि तुझ्या संसाराला त्या बाटलीत बुडवलं नाही तर बघ. माझ्या वेदना बघून तुला आनंद होतोय, तू नाचतोयस, पण लक्षात ठेव, तुमच्या काठ्या फक्त आमच्या शरीराला जखमा करतील, पण या वेदनांची फुलं होतील, फुलं. आणि हेही लक्षात ठेव की आमच्या नाटकामध्ये सामर्थ्य आहे चळवळीचं, लोकभावना जागवण्याचं, कातळाला पाजर फोडण्याचं. अहो, आज अगदी मनापासून दृष्ट काढावीशी वाटते. इथं भर रस्त्यात तू मला काय आपली पोर समजली? असू दे, दृष्ट काढली की इडापिडा टळून जाते. ठीक आहे माई, ब्रिटिशांची पीडा टळणार असेल तर जरूर माझी दृष्ट काढ, पण लक्षात ठेव, माझी अजिबात काळजी करू नकोस. आज मी त्या गोऱ्यांना आणि त्यांच्या पित्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे बघ. कसं माहिती? ते गोरे कुत्रे मला जातील शोधायला रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये. लांडग्या कुत्र्यासारखे मला शोधून शोधून थकतील आणि बसतील आपल्या तांगड्या शेकीत. आणि त्याच वेळेला माई, पारल्याला नांदीचे मंगळसूर उमटतील, धुपाचा सुगंध दरवळेल आणि माझे लाडके रसिक आपल्या काळजाची कवाडं उघडून माझं गाणं ऐकण्यासाठी सरसावून बसतील. माई, खात्री आहे माझी, माझ्या ह्या खेळामध्ये जर कोणी धोंड बनून आलं ना, तर त्याची माती होईल, माती. पण मी म्हणते, हे जरा आम्हा अतिच नाही का होत? काही झालं, कशी वागली तरी ती आपलीच माणसं नाही का? पोटासाठी ब्रिटिशांच्या दावणीला बांधलेली मुकी जनावर ती. माये, ती आपली माणसं स्वत्व गमावून बसले आहेत, त्याचं काय? अरे, कुठे आमचे स्नेही केशवराव होनावर ब्रिटिशांची चाकरी करताना सुद्धा आपल्या देशाशी असलेले इमान नाही विसरले. आणि ही आपली माणसं त्यांच्या पासंगाला तरी पुरणार आहेत का? माई, हे सर्व गोरेच वाईट, पण स्वार्थानं आंधळी झालेली आणि पेटल्या घरावर स्वतःची भाकर भाजून खाणारी ही आपली माणसं नको. त्यांना अजिबात दया माया दाखवायची नाही. हां, पण या आपल्या माणसांमध्ये तुझ्या माहेरचं कुणी असेल तर गोष्ट वेगळी, दाखवू थोडीफार दया माया. चला, जळले मेले ते गोरे.
सर 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 What happened? दीनानाथ ड्रामा टुडे ऑपेरा हाऊस Who told you that? त्यांनी स्वतःचा Did he tell you that? येस सर Really? येस सर Come on, let us go and arrest him. वितरी प्रखर तेजो बल 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 वितरी We प्रखर must catch Dinanath tonight. Hey man, where is Dinanath? Hit him. मी सुद्धा त्यांनाच पाहायला आलोय आज नाटक आहे ना Oh, हा बोर्ड बघा ना बोर्ड बघा हो. बोर्ड बघा ना telling me lies? No, sir. Correct, sir. I'll kill you. Come on, tell me, man. Where is he now? मी जर सांगितलं तर तुम्हाला तुम्ही मारायला होते ना No, I will fondle him. त्यांना मारू नका हो प्लीज मारू नका हो Tell me, where is he? त्यांनी सांगितलं खेळ खेळ ठाण्याला आहे हो Thana, come on, we'll go and catch him. वितरी प्रकार तेजो बल वितरी प्रकार तेजो बल Catch him. Catch him. Catch him. I will arrest him. Come faster, man. Oh my. Sue. Wretched Sue. It's hurt my leg. Oh my. I'll kill you. I'll kill you. I'll kill you. I will kill you, man. या मुकुंदराव या मास्टर दीनानाथांना सांगा की त्यांनी सांगितलं तसं पोलिसांना सांगितलं खेळ ठाण्यालाच आहे ते तिकडेच गेले आत्ताच गेले बरं इंटरव्हल मध्ये मी त्यांना सांगतो आजचा दिवस अविस्मरणीय म्हटला पाहिजे हे वत्सल मातृभूमी तुला माझे त्रिवार प्रणाम हा तिरंगी झेंडा फडकवताना माझ्या एका बांधवानी मला लाठीने मार मार मारले आपल्याच लोकांनी विश्वासघात केला तरी त्यांना सामील करून तुला वंदन करतो मेरे पिताजी थे एक गरीब कुनबे से आए थे बड़ी मुश्किल से उन्होंने अपनी नाटक कंपनी मतलब ड्रामा कंपनी शुरू की थी उसके बावजूद भी उनको ये ख्याल रहा कि अपना देश गुलाम है स्वातंत्र्य के लिए हमको कुछ करना चाहिए और 1930 में उन्होंने एक नाटक में काम किया उस नाटक के जो लेखक थे उनका नाम था वीर वामनराव जोशी तो वीर वामनराव जोशी के खिलाफ अंग्रेज सरकार उस समय की काफ़ी उनकी नज़र थी उनके ऊपर और उनका जो नाटक था उनमें उन्होंने काम किया और उसमें गाना था परवशता पाश दैवे जानचा गळा लागला परवशता मतलब गुलामगिरी और पाश मतलब फांसी का डोर जिसको कहते हैं तो उस गाने का मतलब ये था कि हमारे पूरे हिंदुस्तान के लोगों के गले में ये फांसी का फंदा पड़ा हुआ है गुलामगिरी के फांसी का फंदा पड़ा हुआ है और ये जब गाना उन्होंने स्टेज पे गाया तब उनके जितने सहकारी थे उन्होंने उनको कहा कि अगर मास्टर दीनानाथ आप ये अगर गाना गाएंगे तो आपके खिलाफ उस समय की सरकार जो है वो
खिलाफ हो जाएगी आपकी और इसकी आपको काफ़ी तकलीफ होगी। मगर उसका परिणाम उन्होंने बिल्कुल सोचा नहीं और उसी गाने को डट के गाते रहे। और उसके बाद उनका एक प्रोग्राम था शास्त्रीय संगीत का शिमला में, तो वहाँ के गवर्नर के सामने भी उन्होंने ये गाना गाया कि परवशता पाश देवे जानचा गळा लागला। उसका आखिरी एक चरण आता है कि असुरी मालक खास घरचा चोर म्हणती त्याला, इस घर का मालिक मैं हूँ और मुझे तुम लोग चोर कह रहे हो, ऐसा उस गाने का मतलब था। और वॉइसरॉय को थोड़ी थोड़ी सी मराठी आती थी गवर्नर को, तो उन्होंने पूछा कि ये क्या कहना चाहते हैं, तो उनको ये जब मतलब समझाया गया तो उन्होंने कहा कि बहुत धीट गाने वाला है, इसलिए मैं इनको कुछ करता नहीं हूँ, मैं इनको कहे कि अब यहाँ से चले जाएं और ऐसे गाने बार बार नहीं गाए। The royal visits of the Duke of Connaught and Prince of Wales created angry ripples in the country. The British vied with each other to demonstrate their pomp and glory. Little did they realize that selfishness had wrought havoc. Hartals and agitations reflected the public unrest. Rural India was dry. Cottage industries were dying. The living conditions of average Indian became miserable. The crisis loomed large. Spinning wheel is the answer, declared Gandhiji. The charkha became the symbol of Indian nationalism. The tricolour flag and the spinning wheel had come to stay, firmly etched on every patriotic Indian's heart. Even so, in the traditional household of the nationalist poet Vallathol in Kerala. ഗീതയ്ക്ക് മാതാവായ ഭൂമിയെ ദൃഢമിതു, മാതിരിയൊരു കർമ്മയോഗിയെ പ്രസവിക്കൂ. സ്വദേശി പ്രദർശനത്തിൽ കോൺഗ്രസ് പതാക ഉയർത്താൻ മഹാകവി വള്ളത്തോളിനെ ക്ഷണിച്ചതായി അറിഞ്ഞു. നിങ്ങൾ പോകരുത്. പോയാൽ നിങ്ങൾ പ്രിൻസ് ഓഫ് വെയിൽസ് നൽകിയ പട്ടും വളയും നിരസിച്ചു. ഒന്നല്ല 2 തവണ ഗാന്ധിജിയെ സന്ദർശിക്കുകയും ചെയ്തു. ഇതും പോരാൻ ഇപ്പോൾ ഇതിന്റെ ശിക്ഷ എന്താണെന്ന് അറിയാമോ? പോലീസിന്റെ മർദ്ദനമുറകളെ പറ്റി അധികം പറയേണ്ട ആവശ്യമില്ലല്ലോ. ദേശീയ പതാക ഉയർത്തുന്നത് ഒരു കുറ്റമാണെങ്കിൽ ആ കുറ്റത്തിനുള്ള ശിക്ഷ അനുഭവിക്കാൻ ഞാൻ തയ്യാറാണ്. പോരാ പോരാ നാളിൽ നാളിൽ ദൂര ദൂര ഉയരട്ടെ ഉയരട്ടെ. പോരാ പോരാ നാളിൽ നാളിൽ ദൂര ദൂരമുയരട്ടെ ഭാരതാക്ഷ്മാദേവിയുടെ തൃപ്പതാകകൾ. ആകാശപ്പൊയ്കയിൽ പുതുതാകും അലയിളക്കട്ടെ, ലോകബന്ധുഗതി കുറ്റമാർഗം കാട്ടട്ടെ. നമ്മൾ നൂറ്റ നൂല് കൊണ്ടും നമ്മൾ നെയ്ത വസ്ത്രം കൊണ്ടും നിർമ്മിതമീത നീതിക്കൊരന്ത്യവരണം. കൃത്യസ്ഥരാം നമ്മുടെ ഈ നിത്യ സ്വതന്ത്രതാലത സത്യക്കൊടി മരത്തിന്മേൽ സംശോഭിക്കട്ടെ. മംഗള പതാകെ നിങ്ങൾ തങ്ങിന തൊടുപ്പോഹ, ഞങ്ങളുടെ സുദിനത്തിൻ പ്രാതസന്ധ്യതാൻ. ഇതാ നിങ്ങൾ സമർപ്പിച്ചു മുതാ ഞങ്ങൾ സ്വജീവിതം, ഇതിനെ നീ സ്വർഗത്തിലേക്കുയർത്തിയാലും ഇതിനെ നീ സ്വർഗത്തിലേക്കുയർത്തിയാലും ഇതിനെ നീ സ്വർഗത്തിലേക്കുയർത്തിയാലും. Mahakavi Subramanya Bharati's songs chilled the British for the fiery spirit of nationalism it evoked.
The British perceived the power it had to awaken the Indians. His songs and plays were banned. Bharatiya Party dramalı varkudadı. Young government banned planning irkudu. Allocated solidi. Why?